बाजारात मिळतात तसे एकदम कुरकुरीत असे फणसाचे गरे आज मी तिथे तयार केले आहेत, म्हणजेच फणसाच्या गऱ्यांचे चिप्स. आणि त्याचा फणस आपण एकदम मस्तपैकी फार्म हाऊसमधनं आणलेला आहे. तर फणस जो आहे तो एकदम फ्रेश आहे आणि त्याचे गरे करणार आहोत. त्याच्यामध्ये काही टिप्स आहेत त्या गऱ्यांचे, म्हणजे आपण चिप्स करणार आहोत. तर हे जे चिप्स आहेत ते बाजारातले चिप्स जसे मिळतात तसे होत नाही अशी कंप्लेंट असते. तर चला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओची सुरुवात करूयात आपण फणस काढण्यापासून. आणि मी आमच्या फॅमिली फ्रेंडच्या फार्म हाऊसवर आलेले आणि एकदम खाली हा फणस होता. त्यामुळे मी कातर हातात घेतली आणि म्हटलं मीच काढणार. म्हणजे कातर इन द सेन्स हे कटर आहे, ज्याने आपण झाडं वगैरे कापतो ते. आणि फणस बघा त्याच्यातनं किती चीक कळतोय बघा. एकदम मस्त फ्रेश फणस आपण काढलेला आहे. भाजीचा फणस ह्यासाठी आम्ही वापरलाय. आणि फणस जो आहे ना तो थोडा झाल्यानंतर वापरायचा, म्हणजे त्यातले गरे तयार झाले पाहिजेत, कारण की आपल्याला त्या गऱ्यांनाच काढून त्याचे हे चिप्स करायचे. आणि मग मी ते बाहुबलीसारखे घेऊन आलेले फणस केवढा मोठा आहे बघा, भरपूर मोठा फणस आहे हा. आणि आता माझ्याबरोबर हे बघा आमची छोटू कंपनी पण आलेली आहे. मी व्हिडिओ ना आधी शूट केला, त्यामुळे आमच्याकडे दोघंही आहेत. आता सध्या आमचा कुक्कू जे आहे तो घर सोडून कुठेतरी पळालाय. आता चला आपण पहिले गरे करूयात, बाकी सगळं नंतर. ते सगळे व्हिडिओज तुम्हाला माझ्या इट्स माय लाईफ वाल्या चॅनलवर बघायला मिळतील. कुक्कू मफू ह्या सगळ्यांचे व्हिडिओज ते तुम्ही तिकडे बघू शकता. इकडे मी फणस कापते आणि फणसाचे जे आहेत ते आपल्याला गरे काढून घ्यायचे आहेत. तर मी गरे काढते आणि त्याच्या बिया वेगळ्या करते आणि मग नंतर त्याचे आपल्याला असे लांब लांब आपण जसं कापतो ना बटाटा वगैरे तसं कापायचं. मी तुम्हाला पुढे दाखवेन. तुम्ही जर का बाजारातनं गरे आणले, भाजीच्या फणसाचे गरे किंवा काप्या फणसाचे पण वापरतात गरे, जे पिकलेले नाही आहेत ते, हे मात्र लक्षात घ्या. पिकलेले गरे चालत नाहीत याला, कच्चे गरे लागतात. तर त्याच्यातनं तुम्हाला बी कशी काढायची आणि काय काय काढायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच. पण इकडे बघा हे असं माझं काम चाललंय आणि आता मी पुढे तुम्हाला दाखवते की त्याला आपल्याला कसं कापायचं आहे. तर हा बघा, तुम्ही बाजारातनं आणला जर का गरा तर असा असेल. म्हणजे हल्ली काही ठिकाणी असे तुम्हाला फणस कापून मिळतात. तर तुम्ही तिकडून जर का आणलं तर तुमचं अर्धं काम वाचतं. पण ते सगळीकडेच ती सोय असेल असं नाही. त्यामुळे आपण असा गरा जो आहे त्याच्यावरचं सगळं काढून टाकलं आणि मग नंतर त्याला एक चीर पाडून त्यातली बी काढायची आहे. आणि बीच्या वरती पण एक आवरण असतं असं, ते पण आपल्याला काढायचं. हे बघा तुम्हाला दाखवेन मी. तर खालचं पण मी कापून टाकलंय. वरती थोडंसं कापण्याची गरज असेल तर कापा, नाही तर काही गरज नाही. आणि ते जे मधलं असं आहे बीवर एक असतं लेअर, तो पण काढून टाकायचा. हा बघा, हा पण मी काढून टाकते. आणि आता ह्याला आपल्याला कापायचं आहे तसं लांब लांब कापायचं, फार जाड नाही आणि फार पातळही नाही. आपल्याला मीडियम आकाराचे ह्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत. ते मी तुम्हाला दाखवते जवळून की मी कसे केलेले आहेत. त्यातले 2 मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असा सगळा आपल्याला फणस जो आहे तो कापून घ्यायचा आहे. आता मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे. तर मीठ भरपूर घालायचं आहे. मी इकडे जवळजवळ 1 ते 1.5 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे, कारण काय आहे ना, मीठ जास्ती पाहिजे. कॉन्सन्ट्रेटेड पाणी बनवायचं आहे. आपल्याला पाण्याचा वापर कमी करायचा, नाही तर तेल एकदम उडायला लागतं आणि ते सगळीकडे उडतं. त्यामुळे पाणी थोडंसंच वापरायचं आपल्याला. तेल छान गरम करून घेतल्यावर ह्याच्यामध्ये मी कापलेले गरे घालणार आहे. आता आल्यात सगळ्या इम्पॉर्टंट टिप्स, नक्की लक्ष द्या. गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा जेव्हा आपण फणस तळतोय, म्हणजे हे गरे तळतोय. ते तळायला थोडा वेळ लागतो, कधी कधी 25 मिनटं 20 मिनटं सुद्धा लागतात. पण बारीकच ठेवायचा आहे गॅस. तेल खूप जास्ती एकदम गरम करायचं नाहीये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मी जेव्हा हे बनवते तेव्हा मी वरती जो फॅन असतो ना तो सुद्धा बंद करते. म्हणजे आपल्या किचनमध्ये जर का फॅन असेल तर तो देखील बंद करायचा. मिठाचं पाणी बघा कसं मी थोडंसंच घातलेलं आहे. कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणून आपल्याला जास्ती पाण्याची गरज लागत नाही. पाणी तेव्हा घालायचं जेव्हा तुमचे गरे निदान 80% झाले असतील. आणि बघा असा छान आवाज आला ना कीच आपल्याला गरे काढायचे. जर का असा आवाज येत नसेल, गरे छान कडक झाले नसतील, तर त्यांना अजून तळायचं, तोपर्यंत काढायचे नाहीत. हा काही इम्पॉर्टंट टिप्स ह्या नक्की लक्षात ठेवा आणि तुमचे गरे सुद्धा बाजारातल्यासारख्या एकदम मस्त क्रिस्पी तयार होतील. आणि मी तुम्हाला दाखवते, याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता. एकदम छान क्रिस्पी गरे तयार झालेले आहेत. गरे थंड करताना बिलकुल फॅन लावायचा नाही, ही पण एक इम्पॉर्टंट टिप आहे. आणि एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा पिशव्यांमध्येच हे भरून ठेवायचे. तुम्हाला जर का माझे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसंच माझ्या व्हिडिओला हाईप सुद्धा करा. बाय बाय.